मी तिथे त्यावेळी असणं आणि तेव्हाच तो तिथे येणं हा योगायोग नाहीये, ही डेस्टिनी आहे. म्हणजे तो मितू किंवा ऋतूला दिसला का? नाही ना, तो मलाच दिसला. म्हणजे वी वर मेंट टू मीट इच अदर ना. काय मेंट टू, सॉरी, काय मेंट टू सी इच अदर? तुला अक्कल आहे का? काय बोलतेस तू? हे बघ, तो तिकडे काय बनमस्का खायला आला होता आणि मग ते खाऊन तो निघून गेला. पण मला मस्का लावून गेला ना रे तो. शी. काय खेळला रे तो माझ्याशी. काय खेळला म्हणजे? काय ऍक्टिंग करतो रे. कसं म्हणला माहितीये, मी सिद्धार्थ सारखा दिसतो का? नाही नाही नाही, सिद्धार्थ माझ्यासारखा दिसत असेल. मी वाव ना. ए तुला ते 6 डिग्रीज ऑफ सेपरेशन माहितीये का रे? हो माहितीये, ती 6 माणसं एकमेकांसारखी दिसतात, जगभरात असतात वगैरे, अशी थिअरी आहे. माहितीये तुला? मला नव्हतं माहिती. एक मिनिट ऐश्वर्या, तुझ्यासारखी फक्त तूच आहेस, माझं ऐकून घे. काय लाईन आहे रे. मला का नाही सुचली ही लाईन. सिद्धार्थ तू एकटाच आहेस रे, तुझ्या एवढं भारी या जगात दुसरं कोणीच नाहीये. हे बघ ऐश्वर्या, आपण खूप वेळ उभे होतो, आपण जरा बसून शांतपणे बोलूयात. मला खूप महत्वाचं बोलायचं, माझं ऐकून घे. अब मैं खुद की भी नहीं सुन सकती, कारण आता दुनिया की कोई भी ताकत मुझे नहीं रोक सकती. बस झालं आता. आता मी त्याला गाठणार आहे आणि काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकणार आहे. होऊनच जाऊ दे काय व्हायचं ते. बाय. नाही ऐश्वर्या, असं काही करू. ऐश्वर्या, काय पावलेटे. हॅलो मैत्री. काय रे, अचानक का बोलवलंस? ती ऐश्वर्या आली होती, हा, तिला पण वेळीच आवरलं पाहिजे. का? आता काय झालं? काही नाही, मला सांग, तो जो सिद्धार्थ चांदेकर आहे, म्हणजे त्याला ओळखतेस का तू? हो, म्हणजे डायरेक्टली नाही, पण नाही माहिती म्हणजे काही कॉन्टॅक्ट होऊ शकतो का? होऊ शकतो. मी तो पुण्याचा आहे, त्यामुळे नंबर ट्रेस करू शकतो आपण. एक मिनिट, झालंय काय नक्की? मला सांग, तो पुण्याचा आहे ना, हो, म्हणजे तो आपल्या कॉफी शॉपवर येऊ शकतो. करेक्ट. तर मला सांग, तो आपल्या ऐश्वर्याला तिकडे भेटला, यावरनं काय अर्थ घेऊ आपण? ओ माय गॉड, म्हणजे त्यांच्यात खरंच काहीतरी कनेक्शन आहे. अगं ये. असं वाटलं का आयुष्यूला? हो ना, म्हणजे मला कळत नाही, असं कसं वाटू शकतं. म्हणजे तो चुकून भेटला असेल, काय योगायोग झाला असेल, तिला वाटतं की आपल्याला कोणीतरी दैवी सिग्नल देते की काय. मूर्ख कुठली. चल चल आत जाऊन बोलत. ए नाही नाही नाही, आतमध्ये नाही, चुंबक असेल आतमध्ये. तू एवढी का घाबरते का चुंबकला? अरे घाबरत नाही, त्यांनी सगळं घरात पसारा केलेला असणार आहे. माझी प्रायव्हसी त्यांनी ऑलरेडी इन्व्हेट केली, मला नाही जायचं. अगं नको ना एवढं ताणू. चल चल आत जाऊन बोलू. चल. ठीक. नमस्कार, मी शौनक बोलतोय. हॅलो. चुंबक, कुठे आहेस तू? मी रस्त्यावर आहे. एक मिनिट थांब जरा. मित्रा, मी कुठे आहे आता? हा भाग कुठला आहे? तुम्ही कुठले? मी कुठलाही असे ना रे, मी उस्मानाबाद, नाशिक. आता एक भारताचा नागरिक म्हणून मी विचारतोय, मी कुठे उभा आहे आता? हा पुणे स्टेशन. मी 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 पुणे स्टेशनच्या पुढे आलोय मैत्री. काय? हो, मी घरी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझा अभ्यासच होईना. मला प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्नच कळेना असे झाले अचानक. मग मी तातडीने घरातनं निघालो आणि निघून आलो बाहेर. अरे चुंबक, तू कुलूप का लावलंयस घराला? अरे काय बोलतीये? मग मी काय दार उघडं ठेवून यायला पाहिजे होतं का? चुंबक, अरे किल्ली देऊन जायची ना सौमित्राकडे. पण तुझ्याकडे नाही आहे का किल्ली? अरे कसं आहे ना चुंबक, कसं आहे, तुझ्याकडे जे किल्ली आहे ना ती खरं तर माझी किल्ली आहे. तू विसरतोयस की घर माझं आहे. हा, ब्युटी. काय आवाज काढला यार मैत्री आता. वा वा वा. अरे पण तू लवकर कशी काय आली घरी? चुंबक, एक मिनिट. कसं ना, मी तुला क्लिअर करते, माझं घर आहे, सो मी केव्हा येईन. ते झालंच, पण तू किमान कळवायचं तरी ना मला की मी लवकर येते म्हणून. तू म्हणली होती उशीर होईल म्हणून. अरे चुंबक, तू चौकशा कसल्या करतोयस यार? तू
मला लवकर सांग, तुला घरी यायला किती वेळ आहे? मला स्टेशन पाहता तास तर लागतोय चालत यायला. तास तास लागणार आहे? हा, बघ चुंबक, तू रिक्षा करू नये, मला काही माहित नाही. पाकिट नाही ना. तसाच उठून आलो घरातनं बाहेर मी. पण तुला खूपच घाई असेल तर मी रिक्षा करू शकतो. फक्त मी तिथे आल्यावर तुला पैसे द्यायला लागतील. तू एक काम करतेस का, एक अशी आयडिया कर, वरती सौमित्रकडे जाऊन बस डिस्पेन्सरी, डॉक्टरला सोबत जरा. काय हे बघ, मी बघीन मला काय करायचंय ते. हॅलो, कुळीचे चुंबक! मी त्याला घराबाहेर काढते. अगं त्याला पास तरी होऊ दे. नाही नाही, तो पास होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. एक तर माई गेल्यापासून मला तुझ्या बरोबर एक दिवस काढायचा आणि तो त्याच्यामुळे काढता येत नाहीये. सो ठरलं. पण असं एवढ्याशावरनं असं कायमचं हे करणार का त्याला? नाही नाही नाही, कायमचं नाही. उद्याचा दिवस तरी मी चुंबकला घराबाहेर काढणार. चुंबक! यार काय करू मी या चुंबकचं? काल मला म्हणला, तुला माहितीये मैत्री, मुंग्या ना एका रांगेत जातात. परवा मला म्हणला, तुला माहितीये, आपण चहा जास्त उकळला ना की तो कडू लागतो. अख्खे नवीन शोध लावतो. मला काय वाटतं माहितीये का, मला पण एक शोध लागलाय. म्हणजे चुंबकला अभ्यास सोडून बाकीचा टाइमपास करायला खूप वेळ आहे. अरे पण माझ्या वेळेचं काय? माई गेल्यापासून ना मला आणि सौमित्राला वेळच मिळत नाहीये. सारखा हा चुंबक मध्ये मध्ये कडमडतोय. सांगू यार, काय ना, चुंबकमुळे ना माझं डाएट पण नीट होत नाहीये. त्याला बघितलं ना की मला असं स्ट्रेस येतो आणि मग खावं लागतं. खाऊ दे यार, स्ट्रेस आहे खूप. महिना तुला काय काय पाहिजे यार? म्हणजे तुला आणि तुझ्या हिरोला प्रायव्हसी पाहिजे का? बोल ना फक्त तू. वेळ पाहिजे यार, वेळ पाहिजे आम्हाला. चटणी का नाही आणली तू? याला डोकं आहे. जोक, याला आयडिया सुचली एक. आयडिया? का? हा, त्याच्यासाठी दुसरं कोणाला तरी पटवायला लागणार आहे. कशाला? कशाला? हा, म्हणजे त्याचा आवाज चुंबक ओळखणार नाही असं कोणीतरी. तू कोण असेल यार? कोण असेल बरं असं? कोण रेणू? तीच बोलली यार, मी काही बोललो नाही. रेणू? आईचा गो! काय? ती नाही म्हणेल, पण मग आपण ट्राय तर करून बघूया ना. आपलं काय जातंय, तेवढंच तुला चान्स भेटायला. प्रायव्हेट टॉक नाही का? तू सांगतोय ती नाही म्हणेल. बेकार कळली रे याला. पण आदिल पटेल करे ते आपल्याला. नाही, मी नाही करणार आहे ते. रेणू प्लीज, आमचं सगळ्यांचे आवाज माहिती आहेत ग त्याला. मैत्री, तू डबिंग आर्टिस्ट ना? अगं पण मी जितकी नौटंकी करू शकत होते तितकी माझी करून झाली चुंबक समोर. तुम्ही काही केलं ना तरी तो माझा आवाज बरोबर ओळखेल. त्यामुळे हे तुलाच करावं लागणार आहे. अगं मी लहान असताना शाळेत होमवर्क केलं नाही म्हणून मी स्वतःहून उभी राहायचे. म्हणजे टीचर्सनी मला सांगितलं नाही ना तरी सुद्धा.
नाही करू शकत. हे मला शाळेवरनं आठवलं. मी लहान असताना शाळेमध्ये गृहपाठच करायचो नाही. म्हणजे डायरेक्ट वर्गात जायचो, बेंच खाली बसून गृहपाठ करायचो एकदम मित्राची वही घेऊन. रोकडे तो मुद्दा आहे का आता? हे बघ रेणू, हे बघ प्लीज आहे माझ्यासाठी कर. अगं चुंबक आज जर घरातून बाहेर नाही ना गेला तर मला आणि मीतला कधीच वेळ मिळणार नाही परत. प्लीज. अगं पण हे बबी त्याला फोन केला तर त्याला माझा नंबर कळणार, मग तुम्हाला परत परत फोन करेल. नाही काय आपण एक्स्ट्रा सिम कार्ड आणले ना फोन मध्ये टाकून. आपल्या मित्राकडे 2 सिम कार्ड होते, म्हणजे त्याला तशा 2 गर्लफ्रेंड पण आहेत. एकीला एक सिम कार्ड, दुसरीला दुसरा. पहिली गर्लफ्रेंड फोन चेक करते ना, म्हणून त्याने आयडिया केली एकदम. तुझे मित्र असे आहेत? एक्स्ट्रा सिम कार्ड आहे माझ्याकडे, एवढंच सांगायचं होतं. हा म्हणजे एवढंच सांगायला पाहिजे होतं. हे बघ रेणू मी सांगते काय मुद्दा आहे. बघ प्लीज माझ्यासाठी एवढं कर. कारण काय आहे, आज जर चुंबक घराबाहेर नाही ना गेला तर मला आणि मीतला परत कधीच वेळ मिळणार नाही. प्लीज. प्लीज. आ आ आ आ आ. बरं ठीक आहे, मी ट्राय करते, पण मी प्रॉमिस करत नाही. हा काय करायचंय सांगा. 1 मिनिट. हा ऋतू, मला आता एक वेगळाच शोध लागलाय. आपण जर डोळे न मिचकावता एकटक ट्यूबलाइट कडे बघत राहिलो ना तर आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागतं. फक्त एकदाही पापण्यांची उघडझाप करायची नाही. आलं का लक्षात? हे बघ, काय होतं, आपण असे पाहतो ट्यूबलाइट कडे आणि जर असा तीव्र प्रकाश जो आपल्या डोळ्यात आला ना तर आपले डोळे दिपतात. आणि आपण त्यांना असं ताणून तरी सुद्धा असं उघडं ठेवलं तर अश्रुग्रंथी बोलू लागतात आणि ते घळाघळा पाणी सोडतात डोळ्यात. आता हेच जर मी एखाद्या नटाला सांगितलं तर त्याला ग्लिसरीन वापरण्याची आवश्यकताच नाही. तसं भरकन ट्यूबलाइट कडे बघून रडू लागेल आणि कुठलाही दैनंदिन मालिकेत चपखल बसेल की. कमाल आहे ना? तुला माहिती होते? नाही रे शोना, केवढा हुशार आहेस तू. केवढं नॉलेज आहे तुझ्याकडे, केवढं माहित असतं तुला. मला काहीच माहित नसतं रे यातलं, काहीच माहित नसतं. इव्हन मला हेही माहित नाही की व्हॉट इज पॉलिसी अमाउंट फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. तुला माहितीये का रे? माहित असायला पाहिजे रे, आपल्याला अभ्यासात आहे आता, माहित असायला पाहिजे. बरं ते जाऊ दे, मला सांग तुला हे माहितीये की व्हॉट इज रेव्हेन्यू रेकग्निशन? हा ते पण माहित असायला पाहिजे, अभ्यासात आहे. ट्यूबलाइट कडे बघून सांग बरं, माहितीये का? हा एक मिनिट, मला माहिती आहे रेव्हेन्यू काय रे. हा रेकग्निशन मला माहिती आहे, मी उत्तर देईन तुला. हॅलो नमस्कार. हॅलो, मी शौनक बोलताय का? मी शौनक बोलतोय. नमस्कार, आपण कोण बोलताय? नमस्कार, मी राजेश्वरी चित्रे बोलते. मी एक डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहे. आम्ही एक मराठी भाषा जपणारे तरुण या विषयावर आम्ही एक डॉक्युमेंटरी करतोय आणि माझ्या रिसर्च टीमने सोशल मीडिया साईटवर ना तुमची काही माहिती गोळा केली आहे. त्यावरनं आमचं लक्षात आलं की तुम्ही मराठीची जपणूक करण्यासाठी फार प्रयत्नशील आहात. बरोबर आहे. त्यामुळे ना आम्ही तुमच्याशी थोडासा वार्तापाल
वार्तालाप करावा असा आमचा विचार आहे. तर म्हणजे एक छोटा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर आज वेळ आहे का तुम्हाला? हा वा, आय एम ग्लॅड हे आनंदी झालोय. आनंद वाटतोय मला. म्हणजे माझं तुम्ही असं प्रत्यक्ष छायाचित्रण करणार, छायाचित्र आणणार तिकडे, कॅमेरा म्हणतात त्याला आंग्ल भाषेत. तुम्हाला म्हणजे माझी थोडक्यात अशी दृकश्राव्य स्वरूपात मुलाखतच घ्यायची. मी देईन अवश्य देईन मी मुलाखत. रादर माझं हेच ध्येय आहे की मराठी मायबोलीचा आपण जास्तीत जास्त वापर करून भाषेचं संवर्धन करावं, किंवा जे शब्द नामशेष झालेत, लुप्त झालेत किंवा काळाच्या पडद्याआड काय म्हणता येईल अंतर्धान पावलेत, तर त्याचं पुनरुज्जीवन करावं आणि ते शब्द नियमित वापरायला लागावेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. मी खरं सांगू का, मी खातो, बोलतो, जगतो, झोपतो आणि चालतो मराठी. कारण मराठी एक अतिशय समृद्ध भाषा आहे. गुड, चांगलंय. तुमचे विचार फार उच्च सरणीचे आहेत. अच्छा. तर मला तुमचं घर, तुमचे आई वडील, तुम्ही कुठे असतात, तुम्ही कुठे वाढलात, तुमच्या वाचनाची जागा, या सगळ्या काही गोष्टी मला शूट करायच्या आहेत. तर कधी येऊ आम्ही? उद्या? उद्या? उद्या नको, आज. ते कसं आहे, आम्हाला रात्रीचे पण काही शॉर्ट्स घ्यायचे आहेत ना, त्यामुळे आज बरं पडेल. मी जिथे राहतोय तिकडे तुम्ही नक्कीच येऊ शकता. माझी इथे एक आजी राहते, ती सुद्धा आता बाहेरगावी गेली, आणि एक वेडी बहीण राहते माझी खरं तर घरी, जी आपलं काम चालू असताना वेगळ्या खोलीत पलंगावर उड्या मारणे वगैरे प्रकार करत राहील. पण ते ठीक आहे ना, तसं काही नाही. ओके, ठीक. मी तुम्हाला संदेश पाठवतो. ठीक आहे. थँक्यू. हो, नमस्ते. मला वेडी म्हणतोय का? कळेल त्याला. अगं, तो मुद्दा नाहीये आता. त्याने तुझ्याच घराचा पत्ता दिलाय, काय उपयोग झाला? नाना निघाला यार चुंबक. हॅलो. हा, नमस्कार. तसदीबद्दल क्षमस्व. मी 1 मिनिट फक्त तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. योजनेत थोडासा बदल झालेला आहे. आत्ता मी जो पत्ता पाठवला त्यावर काही आपण भेटायला नको. मी तुम्हाला अशा एका घराचा पत्ता पाठवतो जिकडे माझे वास्तविक आई वडील राहतात. बरं. हो, आत्ता ऍक्च्युली काय झालंय, माझ्या बहिणीला जरा वेड्याचा झटका आलाय. हो, गंभीर आहे. बरं, आज रात्री किती वाजता भेटता येईल आपल्याला? 7:30 पर्यंत. हो, काही हरकत नाही. मी तुम्हाला पत्ता पाठवतो. ओके, बाय. मला वेडी म्हणत होता ना, आता दाखवतेस त्याला. हे मुद्द्याचं नाहीये. मुख्य म्हणजे आता तो त्याच्या घरी जातोय. मी आयुष्यात असं कधीच केलेलं नाहीये. अरे बस का गाड्या, आजपर्यंत तू जे काही केलं नाहीस ना ते सगळं करणार या ग्रुप मध्ये. ओके. दादा कडक ना, म्हणजे आज जरा तू जास्तच खुश दिसतोय बड़े भैया. तो क्या है छोटे भैया, आज तुम्हें जो चाहिए वो मांग लो, सब मिलेगा. क्योंकि क्या है, आज हम बहुत ही खुश हैं. हो ना, म्हणजे कारण काय जरा मला पण सांग ना. अरे काही नहीं रे. क्या है बेटा विघ्नेश, आज से ये संपूर्ण खोली तुम्हारी. ले लो. और बेटा यहाँ ये मेरा बेड, ये भी तुम्हारा. सो जाओ बेटे, सो जाओ, सो जाओ बेटा, सो जाओ. ये मेरा पांघरूण, ये भी तुम्हारा है बेटा. सो जाओ बेटा, सो जाओ, सो जाओ. आज हम बहुत खुश है, सो जाओ. अरे पण मी तर झोपणार, तर मग तू कुठे झोपणार?
ओ हम तुम एक कमरे में बराबर है या बेटा जा जी ले अपनी जिंदगी. अरे कैसा है चुंबक आउट सौमित्र इन. ओ नहीं, ये सगळं ठीक है रे, पण तुम हमारे संस्कार से माँ बाबू जी को क्या कहोगे? मतलब ऐसे तो नहीं कह सकते कि मैत्रेयी को मतलब बारा बारा हैया एंड कैसा लगेगा वो? बेटा इकडे बस इथं माझ्या शेजारी बस बाळा. कसं आहे बाळा विघ्नेश, तू जेवढा इंटेन्स आणि घाण विचार करतोय ना ते थांबव. तेवढं इमॅजिन करू नको. आणि काय आहे, आमचं ऑफिशियली साखरपुडा ठरलेला आहे बाळा. आणि आई बाबांचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर. आणि तुला तर माहितीच आहे आपले आई बाबा किती मॉडर्न आहेत बाबा, नाही का? म्हणजे फक्त मी त्यांना सांगणार की चाललोय आणि ते नाही म्हणणार नाहीत.